माझे नाव यशवंतराव. मी 55 वर्षाचा आहे. आमच्या घरात मी, माझी सून आणि माझा मुलगा आम्ही तिघेच राहतो. एका वर्षापूर्वी माझ्या बायकोचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते आणि माझा मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यामुळे आज घरी कोणीच नव्हते. 4 महिन्यापूर्वी माझ्या मुलाचे लग्न झाले होते. माझी सून दिसायला खूप सुंदर आणि भरदार शरीराची होती. आज घरी कोणीच नव्हते, त्यामुळे मी माझ्या खोलीत बसून मोबाईल पाहत होतो. माझ्या खोलीचा दरवाजा बंद नव्हता. सुनबाईने दरवाजा उघडला आणि ती माझ्या खोलीत आली. मी बेडवर उठून बसलो. मी म्हणालो, सुनबाई, तू काही न बोलता आत आली आणि ती माझ्या शेजारी येऊन बसली. ती म्हणाली, तुम्ही काय पाहत आहे ते दाखवा. ती माझ्याशी खूप प्रेमाने बोलत होती. आज तिने खूप छान शॉर्ट ड्रेस घातला होता. ती त्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. ती माझ्याजवळ आली आणि माझ्या शेजारी बसली. मला खूप विचित्र वाटत होते, कारण आजच्या आधी मी सुनबाईच्या इतक्या जवळ कधीच आलो नव्हतो. मला सुनबाई आवडत होती, कारण ती खूप सुंदर होती, पण यापेक्षा जास्त मी कधीच विचार केला नव्हता. त्यानंतर ती मला विचारू लागली की सासरेबुवा मी कशी दिसत आहे. मी म्हणालो, सुनबाई तू खूप सुंदर दिसतेस. ती म्हणाली, माझा ड्रेस कसा आहे. मी म्हणालो, ड्रेस चांगला आहे पण शॉर्ट आहे. मी म्हणालो, सुनबाई असा शॉर्ट ड्रेस घातल्यावर माझ्यासमोर येऊ नकोस. ती म्हणाली, सासरेबुवा मी तुमच्यासाठी असे कपडे घातले आहेत. ती काय म्हणाली मला काही समजत नव्हती, पण तिला माझ्याकडून काय हवंय हे तिच्या बोलण्यातून कुठेतरी जाणवलं होतं. मग सुनबाई माझ्या बेडवर येऊन बसली. तेव्हा मी म्हणालो, सुनबाई हे काय करतेस तू. तेव्हा सुनबाई म्हणाली, मी तेच करते जे तुम्हाला हवंय. प्लीज मला करू द्या. आज तुमचा मुलगा घरी नाही, कुणाला काही कळणार नाही आणि आपल्या इच्छा देखील पूर्ण होतील. सुनबाई म्हणाली की मी तुम्हाला आवडते ना. आज तुम्हाला माझ्यासोबत जे काही करायचे आहे ते करू शकता. सासरेबुवा तुम्हाला माहीत आहे, आमच्या लग्नाला 4 महिने झाले आहेत, पण तुमचा मुलगा माझ्या जवळही येत नाही. त्यामुळे माझ्या इच्छा पूर्ण होत नाही. माझं खूप स्वप्न आहे की मी लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्यासोबत माझ्या सर्व इच्छा पूर्ण करीन, पण तुमच्या मुलाने सगळं उद्ध्वस्त केलं आहे. आता तुम्हीच माझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता. असे म्हणत सुनबाईने मला मिठी मारली. मी कधीच तिच्याबद्दल असा विचार केला नव्हता, पण सुनबाई जेव्हा माझ्याजवळ येत होती तेव्हा मला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. शेवटी मी एक पुरुष होतो आणि माझी बायको मला सोडून गेली होती आणि माझ्या देखील इच्छा जागृत होत होत्या. सुनबाई म्हणाली, सासरेबुवा मला तुम्ही खूप आवडता. तिने मला घट्ट मिठी मारली होती. तिने मला घट्ट पकडून ठेवले होते. मला आता राहवत नव्हते, म्हणून मी पण सुनबाईला मिठी मारली आणि आम्ही आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. आणि जेव्हा मी भानावर आलो तेव्हा मी तिला म्हणालो, सुनबाई तू येथून जा. मी माझी नजर दुसरीकडे फिरवली. मी म्हणालो, तू जे काही करत आहेस ते चुकीचे आहे. मी ते पुन्हा करू शकत नाही. मी माझ्या मुलाचा विश्वासघात करू शकत नाही आणि सुनबाई तूही याचा विचार करू नकोस. सुनबाई म्हणाली, यात काही चुकीचे नाही. एकतर तुमचा मुलगा माझ्याजवळ येत नाही, मी बाहेर जाऊन दुसरं कोणासोबत माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या तर हे बरोबर असेल का. नुसतं लग्न करणे ही मोठी गोष्ट नाही, तर बायकोला आनंदी ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तुमचा मुलगा असे करत नाही तर तुम्ही त्याचे बाबा आहे, म्हणून तुम्ही हे करू शकता ना. मी म्हणालो, तुझा नवरा तुझ्यासोबत काय करतोय मला माहीत नाही. तू एकदा त्याच्याशी बोलून घे, मग तो तुझ्यासोबत हे सगळे करेन. आपल्यात कोणत्या प्रकारचे नाते आहे हे तुला माहीत नाही का. म्हणून मी तुझ्यासोबत हे सर्व करू शकत नाही. अमोलला कळाल्यावर त्याला काय वाटेल मी त्याच्या डोळ्यात पाहू शकणार नाही. मी तुझ्यासोबत हे करू शकत नाही. तू इथून निघून जा. ती म्हणाली, जर तुम्ही मला आनंदी नाही केले तर मी तुमच्या मुलाकडे तक्रार करीन की तुम्ही माझ्यासोबत. आणि मग म्हणाली, तुमचा मुलगा तुमच्यासोबत काय करेल याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. पण जर तुम्ही मला साथ दिली आणि माझ्या इच्छा पूर्ण केल्या तर मी असं काही करणार नाही. ठीक आहे, हे कोणालाच कळणार नाही. तुम्हाला काहीही होणार नाही सासरेबुवा. माझ्यासोबत तुम्हाला पण खूप आनंद येईल. एकदा करून बघा. मी कोणालाही काही सांगणार नाही, पण तुम्ही मला नकार दिला तर ते तुमच्यासाठी चांगलं होणार नाही. मी तुमच्या मुलाकडे तक्रार करीन. आता तुम्ही विचार करा की तुम्हाला काय करायचे आहे. तुम्हाला माझ्यासोबत इच्छा पूर्ण करायची आहे का तुमच्या मुलाकडून बोलणे खायचे आहे आणि घराबाहेर निघून जायचं आहे. मला माझ्या मुलाची खूप भीती वाटत होती, कारण मला त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं. आणि जेव्हा त्याला कळले की मी असे काहीतरी केलं आहे
तेव्हा तो माझ्यासोबत काय करीन हे मला माहीत होते. त्याने मला घराबाहेर काढले असते. त्याने फक्त त्याच्या बायकोवर विश्वास ठेवला असता, माझ्यावर नाही. आता सुनबाईच्या अशा बोलण्याने मी खूप घाबरलो होतो. मला वाटलं सुनबाई स्वतःच म्हणत आहे म्हणून मी तिचे म्हणणे मान्य करावे. शेवटी कोणालाच काही कळणार नाही आणि ती देखील मला आवडते. पण मी तिला म्हणणार नव्हतो. तिने स्वतःच हे मान्य केले आहे. म्हणून मी काही वेळ गप्प बसलो. तिने हो म्हणून मान्य केले. नंतर सुनबाई माझ्या जवळ आली आणि मला घट्ट मिठी मारली. मी देखील सुनबाईला मिठी मारली आणि आम्ही आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. त्यानंतर सुनबाई म्हणू लागली की सासरेबुवा, तुम्ही पण माझे मन खूप प्रसन्न केले आहे. सासरेबुवा, तुमच्यात तर तुमच्या मुलापेक्षा जास्त ताकद आहे. मी तुमच्या मुलाऐवजी तुमच्याशीच लग्न करायला हवे होते. पण मला माहीत नाही माझ्या नशिबात काय होते. मला काय माहीत तो माणूस बाहेरून इतका मजबूत आणि आतून इतका पोकळ आहे. पण आता काही फरक पडत नाही. सासरेबुवा, तुम्ही या घरात आहे आणि यापुढे आम्ही दोघे असेच राहू. मी सुनबाईला म्हणालो, एकदा झालं बस झालं. पण आता मी परत असं काही करणार नाही. तू म्हणाली होती की मी तुझे म्हणणे एकदा ऐकलं तर तू माझी तक्रार करणार नाही. मी तुला एकदा आनंदी केले आहे. आता यापुढे मी असे काही करणार नाही. ती म्हणाली, सासरेबुवा, मी तुम्हाला म्हणाले होते की मी तुमच्याविरुद्ध तुमच्या मुलाकडे तक्रार करेन. मी फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी ते बोलले. पण मी खरंच तुमच्या प्रेमात पडली आहे. सासरेबुवा, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही आणि आता जे काही घडले त्यानंतर मी तुमच्याबरोबर अनेक वेळा माझ्या इच्छा पूर्ण करीन. मी त्यांना काही सांगणार नाही. मला तुम्ही असेच आनंदी करा. त्यानंतर सुनबाई निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा तयार होऊन माझ्याकडे आली आणि म्हणू लागली, सासरेबुवा, मला सांगा मी कशी दिसत आहे. मी म्हणालो, सुनबाई, तू खूप छान दिसत आहेस. मग मी म्हणालो, पण तू जे विचार करत आहेस ते मी करणार नाही. तू मला घाबरवले होते म्हणून मी ते केले. पण आता मी असं काही करणार नाही. ती म्हणाली, सासरेबुवा, तुम्ही मला खूप आवडता. मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. प्लीज मला आनंदी करा. माझ्यात काय कमी आहे? तुम्हाला तुमच्याच घरात इच्छा पूर्ण करायला मिळते. मी म्हणालो, तुला हवं असेल, पण मला हे सर्व आवडत नाही की हे सर्व मी माझ्या सुनबाईसोबत करतो. तुझा नवरा तुझ्यावर प्रेम करत नसेल तर त्याबद्दल तू त्याला बोल. पण कृपया मला यात ओढू नकोस. तिने मला सांगितले की मी तुम्हाला माझ्यासोबत हे सर्व करायचे नसेल तर काही हरकत नाही. पण उद्या तुमचा मुलगा येईल. सासरेबुवा, आज शेवटच्या वेळी माझ्या इच्छा तुम्हीच पूर्ण करा. मी तुमच्यासाठी खूप तयारी करून आली आहे आणि तुम्ही मला नकार देता. शेवटच्या वेळी मला तुम्ही नकार देऊ नका आणि माझ्याजवळ या. असं म्हणत ती माझ्याजवळ आली आणि मला तिच्या मिठीत घेतले. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही आणि म्हणालो, हे सगळे शेवटचे आहे. आता परत सर्व काही घडले आणि मी हे सर्व तिच्याबरोबर केले. ती माझ्याबरोबर खूप खुश होती. दुसऱ्या दिवशी माझा मुलगा आला. नवऱ्याच्या आगमनानंतरही ती रात्री माझ्याजवळ येऊ लागली आणि म्हणाली की तुमचा मुलगा माझ्याजवळ येत नाही. सासरीबुवा, आता मला तुमची सवय लागली आहे. मला काय करावं ते कळत नाही. सर्व काही आपण असेच चालू ठेवू. कोणाला काही कळणार नाही. तुम्ही असेच माझ्यासोबत आनंद घेत राहा. मी म्हणालो, सुनबाई, खूप झालं आता. जर अमोलला हे सर्व कळले तर मी काही करू शकणार नाही. मी आता तसं काही करणार नाही. ती म्हणाली की जर तुम्ही माझ्या इच्छा पूर्ण केल्या नाही तर मी तुमच्या मुलाला सर्व सत्य सांगेन. मी म्हणालो, तुला जे करायचे ते तू कर. पण मी आता तुझ्यासोबत काहीही करणार नाही. एकदा खोटे बोलून मला ते सर्व करायला लावले. मग एक शेवटचे बोलून दुसऱ्यांदा केले. आता मला ते जमणार नाही कारण आता तुझा नवरा आला आहे. सुनबाई म्हणाली, मला हे सर्व तुमच्याबरोबर करू द्या. नाहीतर मी तुमच्या मुलाला सांगेल की काल रात्री तुम्ही माझ्यासोबत खोलीत येऊन माझ्यासोबत. आता मी खूप अस्वस्थ झालो होतो. तिला काही बोलू या विचाराने मला खूप भीती वाटत होती. मी काही केले नव्हते तेव्हा ठीक होते. त्या क्षणी तिने माझ्याविरुद्ध खोटी तक्रार केली असती तर अडचण आली नसती. कारण तेव्हा मी काही केलं नव्हते. पण आता ती जे बोलते आहे ते खरं होतं. मी तिच्यासोबत सर्व केलं होतं. मी म्हणालो, सुनबाई, प्लीज मला जाऊ दे. माझ्यासोबत तू असे काही करू नकोस. तू म्हणाली होतीस की मी कोणाला काही सांगणार नाही. पण आता तू असं का बोलत आहेस? माझ्या मुलाला काही सांगू नकोस आणि मी तुझ्यासोबत काही करू शकत नाही. सुनबाईने माझे काही ऐकले नाही. मी तिला पुन्हा पुन्हा सांगत राहिलो. ती म्हणाली, मी तुमच्या मुलाला सांगेन की तुम्ही माझ्यासोबत. मी म्हणालो, जा आणि तुला जे काही सांगायचे आहे ते सांग. मला भीती वाटत नाही. तो जे काही करेन ते मी बघून घेईल. मी चूक केली आहे आणि मला त्याची शिक्षा झालीच पाहिजे. मी आधी बरोबर होतो. जेव्हा मी तुला सांगितले तेव्हा मी यावर ठाम राहायला हवे होते. पण मी तुझ्यामुळे फसलो आणि तुझ्या म्हणण्याला मी सहमत झालो. हे सर्व त्याचाच परिणाम असावा. आणि जा, तुला काय करायचे सांगायचे ते सांग. असे बोलून मी खोलीतून बाहेर पडलो.
तेव्हा मी म्हणालो की माझा मुलगा दारात उभा होता. तो गुपचूप आम्ही जे बोलत होतो ते सगळे ऐकत होता. त्याला बघून मी खूप घाबरलो. मी म्हणालो, बेटा माझा काही दोष नाही. सुनबाईने मला फूस लावली होती. माझ्यावर सुनबाईच्या बोलण्याचा प्रभाव पडला आणि मी एवढी मोठी चूक केली. मला माफ कर. मी तुझा बाप आहे. अमोल म्हणू लागला, दोष तुमचा नाही माझा आहे. त्यामुळे मी तुमच्या सुनाला खुश ठेवू शकत नाही आणि म्हणूनच ती तुमच्याकडे आली. ती एक स्त्री आहे आणि तिला ते सर्व नक्कीच हवं असतं. कमी माझ्यात आहे, पण आजपर्यंत मी तिला हे सांगू शकलो नाही. मी तिच्याजवळ जात नाही तोपर्यंत सुनबाई आली आणि नवऱ्याची माफी मागू लागली. मग तो तिला म्हणाला, यात तुझा काही दोष नाही. चूक माझी आहे कारण मी तुला आनंदी ठेवू शकत नाही. नाहीतर आज तू माझ्या बाबाकडे आली नसती. कारण माझ्यात काहीतरी कमतरता आहे म्हणूनच मी तिला काही बोलू शकत नाही. यात तुमचा दोघांचा दोष नाही. हे सर्व ऐकून सुनबाईने मान खाली केली. कदाचित तिलाही पश्चाताप झाला होता. मग सुनबाई नवऱ्याला म्हणाली, मला माफ करा. मी तुम्हाला फसवले आहे. मी एवढी मोठी चूक केली आहे तरी पण तुम्ही माझ्यावर रागवलं नाहीत. अशी चूक पुन्हा कधी करणार नाही. तुमच्यात कमतरता आहे, आपण त्यावर उपचार करू. मी खूप मोठे पाप केले आहे, मला क्षमा करा. सुनबाई नवऱ्याचा हात धरून माफी मागू लागली. तो सुद्धा तिचा हात धरून म्हणाला, काही हरकत नाही, सर्व ठीक होईल. मी सुनबाई आणि मुलांची माफी मागितली. तिने पण माझी माफी मागितली. मी तुम्हाला फसवलं आणि तुमच्या मुलाचा विश्वासघात केला. मला माफ करा. सर्वांनी एकमेकांना माफ केले. अमोलचे उपचार चालू केले आणि तो काही दिवसातच बरा झाला. त्यानंतर सुनबाई नवऱ्यासोबतच खूप आनंदी राहू लागली. मंडळी, जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.